जन्मस्थान ओंकार प्रधान रूप गणेशाचे अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकर महे जाणीला ओंकार प्रधान रूप गणेशाचे ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न तो हा गजानन माय बाप ओंकार प्रधान रूप गणेशाचे तुका म्हणी ऐसी आहे वेदवाणी तुका म्हणी ऐसी आहे वेदवाणी पहावे पुराणी व्यासांची या ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ओंकार प्रधान रूप गणेशाचे धन्यवाद. या ठिकाणी होणार सुन मी या घरची या मालिकेतील ज्येष्ठ कलाकार ज्यांचा चित्रपट थोड्याच दिवसामध्ये येतोय असे ज्येष्ठ कलाकार आपल्या संस्थेचे हितचिंतक सन्माननीय सतीश सलागरे इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर विश्वासू जनावर राज्य करणारा राजा म्हणजेच शिवछत्रपती माझा. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला. राजगडावर मराठ्यांचा दावा पाहिजे हादर महादेव महाराज की जय. या ठिकाणी मान्यवरांच्या शुभास्ते दीपप्रज्वलन होते. या ठिकाणी राजेंद्र मूर्ती यांचे चरण त्याला स्पष्ट ते अर्धवरती नाव सोडून निघून गेलेला आहे. आज त्याची जयंती आजच आहे. त्यास आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली. दीप म्हणजे चैतन्य, दीप म्हणजे चैतन्य, दीप म्हणजे तमाम आडू होणारे दीप म्हणजे
सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण सर्वांच्या शुभ हस्ते ठेवलेले पुढे होते ज्योत पेटू ज्ञानाची ज्योत पेटू ज्ञानाची ज्योत ही अभिमानाची ज्योत देवते सन्मानाची वाट उजळते सगळ्यांची सर्व सभासद अधिकारी चिंतन या सभेच्या स्वागत तिकडे झाल्या आहे अजून कधी नव्हतं येत तर त्यांना बोलवून जा छोटी इकडे इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर विश्वसुतनावर राज्य करणारा राजा म्हणजेच शिवछत्रपती महाराज शिवछत्रपतींच्या तुम्ही हे करा एक असं नुसतं हे करा प्रसिद्ध संगीतकार सन्माननीय चंद्रकांत नागरे हे या ठिकाणी उपस्थित झाले आपले या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत अभिनेते अकराम पाटील हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपले या ठिकाणी मोहिते यांच्या मातोश्री व सर्व जगन्नाथ परिवाराच्या आई कैलासवासी सौ शालिनी गुलाबराव मोहिते यांचं गुरुवार दिनांक 22 मार्च 2018 या दिवशी निधन झालं व संपूर्ण जगन्नाथ परिवार पोरका झाला. आई खरंच काय असते, आई खरंच काय असते, लेकराची माय असते, वासराची गाय असते. नमस्कार. सर्वात प्रथम आजच्या 2017-18 या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपण सर्व जे उपस्थित राहिलात तुमचे मी सहर्ष स्वागत करतो व आभार आधीच मानतो, कारण आधीच म्हणजे सुरुवात करतो आभाराने. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या सभेला आलात आणि आजची सभा सुरू करण्याआधी आजच्या सभेचं अध्यक्षस्थान आमचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र गुलाबराव मोहिते यांना स्वीकारण्यास सांगत आहे. आता नागवेकर साहेबांनी जी सूचना मांडली त्या सूचनेस मी अनुमोदन देत आहे. आजचे प्रमुख पाहुणे जे अजून एक पाहुणे आपले यायचे आहेत ते सर्वांना ज्ञात आहेत. आपले परमपूज्य साईकरण बाबा श्रीराम मंदिर संस्थापक तळबीड त्यांचं काही वेळातच आगमन होईल, तर त्यांची ओळख मी आपला कोणास करून द्यायची मला एवढी गरज वाटत नाही, सर्वच ओळखता आपण. त्यानंतर आजचे आपले पाहुणे आहेत टी व्ही मालिका कलाकार श्री सतीश सलागरे. यांची ओळख होणार असून मी या घरची या मालिकेत त्याने एक किरदार असं केलं होतं की लोकांच्या डोक्यात एवढं फीड बसलं होतं की जेव्हा त्यांच्या एका मुलाखतीत मी ऐकलेलं होतं की ते रस्त्याने जाताना पण बायका त्यांच्याकडे रागाने बघायच्या. बरोबर आहे ना?
एवढं त्याला म्हणजे लोकांच्या मनात त्यांनी आपलं जे त्यांनी काय कॅरेक्टर केलं होतं ते एवढं बिंबवलं होतं की एवढं त्यांची भूमिका एवढी जिवंत केली होती की लोक रस्त्यात पण त्यांना त्याच नावाने ओळखत होते. असे आजचे पाहुणे आहेत आपले सतीश सलागरे यांची दुसरी अशी ओळख की 28 ऑगस्टला आपल्या संस्थेचे एक संचालक तेही कलाकार आहेत. आज ते कलाकार असल्यामुळे त्यांचा नाटकाचा शो असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. प्रमोद पवार तुम्हाला सगळं ओळखता त्यांनी दिग्दर्शित केलेला डायरेक्शन केलेला पिक्चर आहे मराठी चित्रपट ट्रकवर स्वप्ने, त्याच्यातही त्यांनी काम केलं आहे. तेव्हा 28 ऑगस्टपासून आमच्या संचालकाच्या चित्रपट बघण्यासाठी सर्वांनी थिएटरमध्ये जायचं आहे ट्रकभर स्वप्न. त्यानंतर आपल्याकडे पाहुणे आहेत अविनाश नलावडे जे काँग्रेस कमिटी अध्यक्ष आहेत कराड तालुका उत्तरचे. नंतर आपले नाना तुम्ही सर्व ओळखताच जे या गावचे सरपंच आहेत आणि धडाडीचे कार्यकर्ते आणि आता ते हिरलेने सगळं काम करणारे सरपंच या सर्व पाहुण्यांची ओळख झालेली आहे. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सौ संगीता काळे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. जगन्नाथ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई सन 2017-18 या वर्षाची 31वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 5/8/2018. मी प्रामुख्याने इथे नमूद करते की हा संस्थेचा 100वा कार्यक्रम आहे. आपल्या संस्थेच्या सन 2017-18 या वर्षाच्या आजच्या 31व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे माननीय अध्यक्ष श्री राजेंद्र गुलाबराव मोहिते, प्रमुख पाहुणे श्री सतीश सलागरे, मराठी चित्रपट व मालिकांचे ज्येष्ठ कलावंत, परमपूज्य गुरुवर्य साई किरण बाबा तळबीड, पंचकृषीतले उपस्थित ग्रामस्थ, माझे सहकारी संस्थेचे संचालक सदस्य, संस्थेचे सल्लागार समिती सदस्य, संस्थेचे कर्मचारी वृंद आणि दैनंदिन ठेव प्रतिनिधी आणि उपस्थित सन्माननीय सभासद बंधू आणि भगिनींनो, संस्थेच्या आजच्या 31व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस आमच्या विनंतीस मान देऊन या शुभदिनी आपण उत्साहाने आणि बहुसंख्येने उपस्थित राहिलात याबद्दल आपल्या संस्थेच्या वतीने हार्दिक स्वागत करून मनपूर्वक आभार मानते. भारतात सहकारी चळवळीची विधिवत सुरुवात 1904च्या सहकारी संस्थांच्या कायद्यानुसार झाली. प्रारंभी या चळवळीचे स्वरूप शेतकऱ्यांच्या शेतीसाठी संस्थात्मक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे आणि सावकारांच्या शोषणापासून त्यांची मुक्तता करण्याचे प्रमुख उद्दिष्ट होते. कालप्रते सहकारी चळवळीची प्राप्ती वाढत गेली. कृषी व बिगर कृषी क्षेत्रात संस्थांची वाढ होऊ लागली. त्यानुसार 1912, 1925, 1942 व 1960 यावर्षी सहकार्याचे कायदे सुधारित व व्यापक स्वरूपात करण्यात आले व पुढे 97व्या घटना दुरुस्तीचे सन 2013मध्ये भारताच्या संविधानात या चळवळीने स्थान मिळवले. सहकार्याचे क्षेत्र हे सामाजिक सहभागाची सामूहिक अशी परिवर्तनाची प्रक्रिया असल्याने सहकार क्षेत्रातील कार्य ही सेवाभावी वृत्तीने करून परस्परांच्या सहकारातून अधिकाधिकांचे अधिकतम कल्याण साध्य करण्याच्या उद्दिष्टातून केले जाते. म्हणूनच सहकार क्षेत्रात एकमेका सहाय्य करू अवघे दरसू पंथ तसेच सहकार बिना नव्हे उद्धार या मूलमंत्रांचे एकरूप राहून कार्य केले जाते. त्यामुळे सहकार क्षेत्रातील मुळे जगभर विविध रूपाने विविध क्षेत्रात रुजली व वाढली. औद्योगिक विकासाबरोबरच कृषी क्षेत्रात झपाट्याने क्रांती घडवून आपणासाठी सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे साधन म्हणून सहकार क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
या संकल्पनेने आपल्या संस्थेच्या स्थापनेची मेळ 12 जानेवारी 1988 साली 31 वर्षापूर्वी सहकार तज्ज्ञ कैलासवासी अशोक खराडे पाटील यांच्या हस्ते श्री राजेंद्र गुलाबराव मोहिते यांनी चुनाभट्टी सायन विभागात रोवली आहे. यांची बहुतेकांची माहिती बहुतेकांना माहिती असेलच. यांची सुरुवातीच्या काळात अल्पशा भांडवलावर सुरू केलेली आपली संस्था आणि आपल्या संस्थेला एक कुशल, कल्पक, धाडसी व खंबीर असं निस्वार्थी अशा व्यक्तीचे अध्यक्ष म्हणून श्री राजेंद्र मोहिते यांचे नेतृत्व लाभले आहे. त्यामुळेच या रोपट्याचे 31 वर्षात विशाल वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. हे आपल्या संस्थेच्या अहवालातील पान क्रमांक 32वर दिलेल्या प्रगतीच्या तक्त्यावरून आपल्या लक्षात आलेच असेल. संस्थेचे कार्यक्षेत्र मुंबई, पुणे, कोकण, कोल्हापूर विभागात असून आपली संस्था ही राज्यस्तरीय आहे. या कार्यक्षेत्रात संस्थेने टप्प्याटप्प्याने 18 शाखांचा विस्तार केला असून प्रत्येक शाखा ही सक्षम आहे हे आपल्याला अहवालातील पान क्रमांक 8वरून लक्षात आलेच असेल. तसेच या 5 वर्षात 5 नवीन शाखा ठाणे शहर, कराड शहर, सांगली, मल्हारपेठ, रत्नागिरी या शाखांना परवानगी मिळाली असून त्याचे प्राथमिक स्वरूपात कामे सुरू झालेली आहे. अशा प्रकारे संस्थेने 31 वर्षामध्ये आपल्या क्षेत्रात सहकार माध्यमातून जनसामान्याचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केलेला आहे. 31 मार्च 2018 अखेर संस्थेचे एकूण सभासद 23,935 असून वसूल भाग भांडवल 6,15,57,100 राखीव व इतर निधी 6,81,01,534.27 गुंतवणूक 45,12,81,196 खेळते भांडवल 173,14,75,274.31 आणि नफा 90,24,248.80 झालेला असून संस्थेने सातत्याने 31 वर्ष ऑडिट वर्ग अ राखलेला आहे. यावरून संस्थेची आर्थिक स्थिती कशी सुदृढ व सक्षम आहे हे आपल्या लक्षात आले. संस्थेने दरवर्षी योजलेली उद्दिष्ट वेळेआधीच पूर्ण करून या संस्थेने या वर्षात संमिश्र व्यवसायाची रुपये 265 कोटींची संकल्पपूर्ती केलेली आहे. एवढा मोठा आणि उदंड प्रतिसाद आपल्या संस्थेला लाभलेला असून 300 कोटी उद्दिष्टपूर्तीकडे संस्थेची वाटचाल सुरू आहे. अशा प्रकारे आपली संस्था सहकार क्षेत्रात स्वतःच्या आर्थिक पायावर उभी असून एक आदर्श व अग्रगण्य पतसंस्था म्हणून खऱ्या अर्थाने सभासदांच्या आणि ठेवीदारांच्या लौकिकास पात्र ठरलेली आहे. केंद्र सरकारच्या नोटाबंदीचा काळ व त्यानंतर आयकर विभागाने रोख व्यवहारावर घातलेली बंधने आणि गेल्या काही वर्षात सुरू असलेला GSTचा कायदा यातून संस्थेने आपला कार्यभार पारदर्शक ठेवून आपल्या संस्थेने अशा निकषांची पूर्तता तंतोतंताने चांगल्या प्रकारे केलेली आहे. हे आपल्याला पान क्रमांक 4वरून लक्षात आलेले असेल. आपल्या संस्थेने झाले असते आपल्या संस्थेला लाभलेले एक कल्पक खंबीर नेतृत्व, त्यामुळे संस्थेच्या प्रगतीची घोडदौड चालू आहे. तसेच मोहिते साहेबांनी जे त्यांचे असंख्य हितचिंतक व स्नेही जमा केले आहेत त्यांची आकडेवारी एवढी प्रचंड आहे की त्याचा हिशोब लागणार नाही. एवढा जिव्हाळा सर्व क्षेत्रातील लोकांच्यात निर्माण केलेला आहे. याची पोचपावती म्हणून आत्तापर्यंत संस्थेला व मोहिते साहेबांना 33 विविध पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. अहवालातील पान क्रमांक 11वर आपण दृष्टिक्षेप टाकला तर आपल्या हे लक्षात येईलच. आपली संस्था केवळ अर्थकारण व नफा कमवण्याचे कार्य न करता सामाजिक बांधिलकीतून अनेक लोकोपयोगी कार्यक्रम दरवर्षी राबवत असते. शालेय गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचा सत्कार करून त्यांना भावी जीवनास प्रोत्साहित करीत असते. तसेच सभासदारांना ठेवीदारांचा दरवर्षी स्नेह मेळावा आयोजित करून एकमेकांच्यात आपुलकी जिव्हाळा निर्माण करण्याचे कार्य संस्था दरवर्षी करत असते. अशा अनेक सामाजिक कार्यामुळे संस्थेचे समाजाच्या सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करून आदर्श चेअर म्हणून
चेअरमन म्हणून आपल्या संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री राजेंद्र मोहिते यांना भावे सभागृह वाशी नवी मुंबई येथे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष सौ तृप्ती देसाई यांच्या हस्ते सन्मानित केले गेले आहे. आपले परमपूज्य साईकिरण महाराजांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. टाळ्या वाजवून स्वागत करा जरा. महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन या संस्थेच्या वतीने गोवा येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सहकारी संस्थांचे व्यवस्थापकीय मंडळाचे पदाधिकारी म्हणून संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री राजेंद्र मोहिते यांना माननीय श्री प्रल्हादभाई मोदी व माननीय श्री प्रतापसिंह राजे माजी मुख्यमंत्री गोवा यांनी सन्मानित केले आहे. या बहुमूल्य सन्मानाने संस्थेच्या व माननीय अध्यक्षांच्या कार्याचा ठसा उभ्या महाराष्ट्रात उमटलेला आहे. आपली संस्था आज एक अग्रगण्य संस्था म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नावारूपाला आलेली आहे. आपल्या संस्थेच्या यशाची घोडदौड अशीच कायम राहील. संस्थेच्या 31व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे नोटीस वाचन. संस्थेच्या सन 2017-2018 या वर्षाच्या 31व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे माननीय अध्यक्ष श्री मोहिते साहेब, सभेचे पाहुणे सतीश सलागरे, परमपूज्य गुरुवर्य साईकिरण बाबा, माननीय संचालक, माझे सहकारी उपस्थित सभासद बंधू भगिनींनो, आपल्या संस्थेच्या आजच्या आयोजित केलेल्या 31व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीसचे वाचन मी करीत आहे. 31व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस. जगन्नाथ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या सभासदांना कळवण्यात येते की संस्थेची सन 2017-2018 या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 5 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 10:30 वाजता संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री राजेंद्र गुलाबराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली यशराज सांस्कृतिक भवन हायवे नंबर 4 च्या जवळ मुक्काम पोस्ट तबी तालुका कराड जिल्हा सातारा येथे खालील विषयावर विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी आयोजित केले आहे. तरी आपण सभेस वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे ही नम्र विनंती. सभेपुढील विषय क्रमांक 1. दिनांक 2/9/2017 रोजी झालेल्या मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. विषय क्रमांक 2. संचालक मंडळाने सादर केलेला दिनांक 31/3/2018 अखेरचा वर्षाचा अहवाल व वैधानिक लेखापरीक्षण झालेला ताळेबंद व नफा-तोटा पत्रकावर विचार करणे. 17/2018 या वर्षाचा वैधानिक लेखापरीक्षण अहवालाचे वाचन करून ते स्वीकृत करणे. विषय क्रमांक 4. संस्थेच्या संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन 2017-2018 या वर्षाच्या नफा विभागणीस मान्यता व लाभांश जाहीर करणे. विषय क्रमांक 5. सन 2018-2019 सालाकरता वैधानिक लेखापरीक्षकांची व अंतर्गत हिशोब तपासनीसांची नेमणूक करणे व त्यांचा मेहनताना ठरवणे. विषय क्रमांक 6. संस्थेच्या सन 2018-2019 राहून सूचकाने आपलं नाव सांगावं आणि अनुमोदक आपलं नाव सांगा ना. हां, चालेल हरकत नाही. सर्वांना मंजूर. टाळ्या वाजवून सांगितलं तर आम्हाला मंजूर वाटेल. विषय क्रमांक 2. संचालक मंडळाने सादर केलेला दिनांक 31/3/2018 वर्षाचा अहवाल व वैधानिक लेखापरीक्षण झालेल्या ताळेबंद व नफा तोटा पत्रकावर विचार करणे व ते स्वीकृत करणे यासाठी विभागीय अधिकारी श्री विक्रम चव्हाण व श्री दयानंद फाळके शाखाधिकारी यांना मी विनंती करतो की हा विषय या ठिकाणी मांडावा. पुढे विषय क्रमांक 2 स्वीकृतीसाठी सादर करीत आहे. विषय क्रमांक 2. संचालक मंडळाने सादर केलेला दिनांक 31 मार्च 2018 अखेरच्या वर्षाचा अहवाल
व वैधानिक लेखापरीक्षण झालेल्या ताळेबंद व नफा तोटा पत्रकावर विचार करणे व ते स्वीकृत करणे. संचालक मंडळाने सादर केलेला दिनांक 31 मार्च 2018 अखेरच्या वर्षाचा अहवाल संस्थेच्या 31व्या वार्षिक अहवालातील पान क्रमांक 4 ते 15 यावर खुलासेवार व सविस्तर देण्यात आलेला आहे. तसेच 31 मार्च 2018 अखेरचे ताळेबंद पत्रक पान क्रमांक 16 ते 19 वर आहे, त्याचा मी खुलासा करीत आहे. भांडवल व देणी. संस्थेचे अधिकृत भाग भांडवल 10 कोटी आहे. त्यापैकी संस्थेने सभासदांकडून 6,15,57,100 रुपये इतके भागभांडवल वसूल केले आहे. संस्थेच्या राखीव व इतर निधी 6,89,01,534.79 पैसे. संस्थेच्या एकूण ठेवी 142,66,61,822.5 पैसे. पान क्रमांक 18. संस्थेने विविध बँकेकडून कर्ज व अधिकर्ष सुविधा 8,61,05,970.47 पैसे. थकीत व्याज निधी 3,13,71,886. संस्थेच्या ठेवीवरील व्याज व इतर तरतुदी 4,58,85,347 रुपये. संस्थेने जाहीर केलेले लाभांश व इतर देणी 80,07,065 रुपये 20 पैसे. यावर्षी संस्थेला मागील वर्षाचा नफा पकडून 90,24,548.80 पैसे इतका नफा झालेला आहे. पान क्रमांक 17. जिंदगी व एनी. संस्थेकडील रोख व बँक शिल्लक 1,93,08,697.6 पैसे. भाग गुंतवणूक 61,72,400 रुपये. संस्थेने विविध बँकेत मुदत ठेव गुंतवणूक 44,51,08,796 रुपये. संस्थेने वाटप केलेले सभासद कर्जे 109,71,21,327 रुपये. संस्थेकडील कायम मालमत्ता 7,63,57,184.25 पैसे. पान क्रमांक 19. संस्थेच्या इतर मालमत्ता 34,26,124 रुपये. कर्जावरील व्याज येणे. स्टँडर्ड कर्ज येणे व्याज 2,49,43,454 रुपये आणि NPA कर्ज येणे व्याज 3,12,48,317 रुपये. संस्थेच्या बँकेतील गुंतवणुकीवरील व्याज येणे 2,64,27,304 रुपये. संस्थेच्या इतर येणी 13,61,671 रुपये. म्हणून अशा प्रकारे संस्थेने 31 मार्च 2018 पर्यंतचे एकूण खेळते भांडवल 173,14,75,274 रुपये 31 पैसे असे आहे. सदरचे ताळेबंद पत्रक सविस्तर व स्पष्ट देण्यात आलेले आहे. हे आपण वाचले असेलच व त्यातील बाबी आपणास समजल्या असतीलच. तरीसुद्धा याबाबत कोणाला काही माहिती पाहिजे असल्यास त्याचा खुलासा केला जाईल. अशा प्रकारे हा विषय मी सभागृहात आपणासमोर स्वीकृतीसाठी ठेवीत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. कोणाला काय नाहीतर सूचक अनुमोदक कोणाला काय विचारायचं असल्यास विषय क्रमांक 2. संस्थेचे सन 2017-2018 या वर्षाच्या 31व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे माननीय अध्यक्ष श्री राजेंद्र मोहिते साहेब, सभेचे प्रमुख पाहुणे श्री सतीश सलागरे, परमपूज्य गुरुवर्य साई किरण बाबा, माननीय संचालक सदस्य, माझे सहकारी, उपस्थित सभासद बंधू आणि भगिनींनो, मी आपणा पुढे विषय क्रमांक 2 स्वीकृतीसाठी सादर करीत आहे. विषय क्रमांक 2. संचालक मंडळाने सादर केलेल्या दिनांक 31/3/2018 अखेरच्या वर्षाचा अहवाल व वैधानिक लेखापरीक्षण झालेला ताळाबंद व नफातोटा पत्रकावर विचार करणे व ते स्वीकृत करणे या विषयातील दुसरा भाग 31/3/2018 अखेरच्या वर्षाचा नफा तोटा पत्रकावर विचार करणे व ते स्वीकृत करणे. संचालक मंडळाने बँक कर्ज व्याज अदा
₹64,01,478 रुपये. प्रशासकीय खर्च 1,92,72,292 रुपये. इतर प्रशासकीय खर्च पान नंबर 22वर 99,67,796 रुपये 20 पैसे. तरतुदी 35,15,679 रुपये. त्याच्यानंतर उत्पन्न तपशील कर्जावरील व्याज 15,59,80,132 रुपये. गुंतवणूक लाभांश व्याज जमा 3,46,97,385. सूचक म्हणून सूचक सभासद हां शशिकांत आणि अनुमोदक सभासदांपैकी जर हां ओके. यानंतर विषय वाचन करून ते स्वीकृत करणे. संस्थेचे सन 2017-18 या वर्षाच्या वैद्यकीय लेखापरीक्षण मो चंद्रशेखर जे मेहता अँड ॲडव्होकेट कंपनी यांनी केलेले असून त्यांनी वैद्यकीय लेखापरीक्षण अहवाल संस्थेच्या दिनांक 2/7/18 रोजी दिलेले आहे. सन 2017-2018 या वर्षासाठी संस्थेचे लेखापरीक्षण वर्ग अ मिळालेला असून वार्षिक अहवालात पान क्रमांक 25वर सदस्य वैद्यकीय लेखापरीक्षण अहवाल दिलेला आहे, त्याचे वाचन. तसेच संस्थेचे सन 2017-18 या आर्थिक वर्षाच्या वैधानिक लेखापरीक्षणाचा अहवाल संस्थेपुढे आपणासाठी उपलब्ध असून तो सहकार खात्यांच्या वैभव वेबसाईटवरही देखील उपलब्ध आहे. अशा प्रकारे हा विषय मी सभापुढे आपणासमोर स्वीकृतीसाठी ठेवत आहे. आम्ही जगन्नाथ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई यांचे आर्थिक विवरण लेखापरीक्षण केले आहे. त्याबद्दल तळेबंद पात्रक दिनांक 31/3/2018 पर्यंतचे असून वर्षाच्या अखेरपर्यंतचे नफा तोटा विवरण पत्रक आणि हिशोबाच्या धोरणाचे अदृश्य संशोधन आणि इतर स्पष्टीकरणात माहिती दिलेली असून संस्थेचे लेखापरीक्षण आम्ही 1/4/2017 ते 31/3/2018 पर्यंत पूर्ण केलेले आहे. महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या अधिकृत 1960 आणि त्याखालील बनवलेले नियम व अधिनियम ह्या अवघे आर्थिक विवरणपत्र तयार करण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची आहे. या जबाबदारीमध्ये संकल्प करणे, अंमलात आणणे आणि आर्थिक विवरण तयार करण्याबद्दल अंतर्गत नियंत्रण संबंधात महत्त्वाची चुकीच्या विवरणपत्राने मुख्य दिलेली मुक्त राहील, मग ती फसवणूक किंवा चुकीमुळे. आणि अनुमोदक शिंदे. विषय क्रमांक 4 संस्थे आहे नफा वाटणी. पण मी एक तुम्हाला जास्त वेळ घेणार नाही, पण एक माझ्या बाबतीत घडलेली गोष्ट सांगतो. मी 2 दिवसापूर्वी एसटीने प्रवास करत होतो आणि नफा विभागणी असल्यामुळे माझ्या हातामध्ये जगन्नाथचा अहवाल होता आणि मी तो वाचत होतो. पण माझ्या बाजूला बसलेली एक व्यक्ती, तिने विचारलं, साहेब कोणत्या संस्थेचा अहवाल आहे? तो मी म्हणालो जगन्नाथ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा अहवाल आहे. तर ती माझे म्हणाले तिची तर खूप प्रसिद्धी आहे. तर मी म्हणालो ती प्रसिद्धी नसून ती एक सिद्धी आहे. असे करता करता आमच्या दोघांची चर्चा चालू झाली. मी म्हणालो साहेब तुम्ही काय करता? तर ते म्हणाले की मी एका संस्थेचा उपाध्यक्ष आहे आणि आमच्या 3 शाखा आहेत. पण तुमच्या मोहिते साहेबांनी थोड्या वयामध्ये खूप ही संस्था मोठी केलेली आहे. तर मला वाटलं की खूप ह्याला चांगली माहिती आहे, पण ह्या विषयावर आपण कमी बोलणं बरं वाटेल. कारण सहकारातलं मी काय तज्ज्ञ नसल्यामुळे ते म्हणाले तुमच्या संस्थांना वाढवण्यासाठी साहेबांनी काय काय प्रयत्न केले? तर मी म्हणालो साहेबांनी काही प्रयत्न नाही केले, फक्त त्यांच्या मुखामध्ये गोडवा आणि मनामध्ये प्रेम आणि वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबाबद्दल जाण, ह्या गोष्टी असल्या की बाकी गोष्टी आपोआप घडतात. दुसऱ्याच्या दारात सुखाचं झाड लावलं की आपल्या अंगणात आनंदाची फुले पडतात. हे एवढं बोलल्यानंतर तरी ती व्यक्ती म्हणाली साहेब आम्ही पण खूप प्रयत्न करतो, पण आमच्या संस्था वाढत नाहीत, ह्याला कारण काय? आता मी परत थोडा विचार केला, आता ह्याच्या मी तरी काय ह्या बाबतीत सांगणार? तर मी म्हणा आप पूछो हम भी कुछ कम नहीं,
आपको बता देता हूँ. मी म्हणाला साहेब बघा, एकाच शेतकऱ्याने 10 झाडं लावली, त्या झाडांना रोज पाणी देतो, खत घालतो, ती झाडं खूप वाढतात. पण त्याच्यामधल्याने 7 झाडं खूप वाढली आणि 3 झाडं कमी उंचीने झाली, त्याला फूल नाही, फळ नाही. ह्या 7 झाडांना फळं पण आली, फुले पण आहेत. तर हे कसं काय? तर ते म्हणाले हे कसं काय? तर मी म्हणालो बघा, 7 झाडांनी वेळेवरती पाणी पण घेतलं, खत पण घेतलं, आणि ह्या 3 झाडांनी बघा वेळेवरती खत नाही घेतलं, पाणी नाही प्यायले, त्यामुळे त्यांची ही अवस्था झाली. त्याला काय दुसरं? आता मी आपल्यासमोर नफा विभागणी वाचत आहे. नाही आता वाचतो मी ते नफा वाटणी बघा. दिनांक 31 मार्च 2018 अखेर संस्थेत निव्वळ नफा 90,23,590 रुपये .80 पैसे इतका झाला असून त्यात गत वर्षाचा शिल्लक नफा 9,058 रुपये मिळविता एकूण 9,24,548 .80 पैसे इतका नफा विपणीस उपलब्ध आहे. संचालक मंडळाने 9% लाभांसहित पुढीलप्रमाणे नफा विपणी सुचविला आहे. तपशील: चालू वर्षातील नफा 9,23,590 रुपये .80 पैसे, मागील शिल्लक नफा 958 रुपये, एकूण नफा 90,24,548 रुपये .80 पैसे, राखीव निधी 25% प्रमाणे 22,56,137 रुपये .21 पैसे, सभासद लाभांश 9%, 52,56,567, इमारत निधी 5 लाख, धर्मदाय निधी 1 लाख, सभासद कल्याण निधी 1 लाख, आकस्मिक ध्येय निधी 1 लाख, प्रशिक्षण निधी 1,10,000, संशयित व बुडीत कर्ज निधी 6 लाख. पुढील वर्षाकरता शिल्लक नफा 1,08,844 रुपये .59 पैसे, एकूण 90,24,548 रुपये .80 पैसे. जय हिंद, जय. जरा मगाशी नावं आली तरी चालते, कारण मगाशी 2-3 लोकांनी नावं सांगितली आपली. हां सांगा ना. हां सूचक म्हणून आणि हां ते घेत आहेत आणि अनुमोदक नाव. यानंतर विषय क्रमांक म्हणून चंद्रशेखर जे मेहता अँड कंपनी CA यांची नेमणूक करण्यात यावी, कारण सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षणाचा त्यांना चांगला अनुभव आहे. तसेच त्यांचे लेखापरीक्षण अतिशय मार्गदर्शक व पारदर्शक असल्याने त्यांची नेमणूक करणे उचित ठरेल. तसंच अंतर्गत हिशोब तपासणीच्या नेमणुकीचे अधिकार संस्थेच्या संचालक मंडळात देण्यात यावे असे मी सूचित करतो. अशा प्रकारे हा विषय मी सभागृहासमोर मान्यता ठेवण्यात आलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सर. नाव सांगितलं तरी चालेल. सुभाष आणि अनुमोदक हां महिला वर्गाने तर नाव दिलं तरी चालेल, आम्ही घेतो त्यांचं पहिलं नाव. विषय क्रमांक 6 संस्थेच्या सन 2018-2019 या सालच्या अंदाजपत्रकास मान्यता देणे. मी संचालक अशोक. मान्यतेसाठी मान्यता द्यावी, मान्यता शब्द 2-3 वेळा उच्चारावा लागला, त्यामुळे मला हिंदी सिनेमासृष्टीतील संजय दत्त यांच्या पत्नीची मान्यता असं म्हणायचं नाही आहे. इथे अंदाजपत्रकाची मान्यता या विषयावर आपण बोलतो. 527 पहा. मी तपशील वाचेन, अंदाजे खर्च वाचेन, त्यानंतर प्रत्यक्ष खर्च आणि पुन्हा अंदाजे खर्च असा त्याचा सविस्तर क्रम असेल. 1. ठेवी व बाहेरील कर्जावरील व्याज 1464 लाख. हे सर्व आकडे लाखामध्ये आहेत. प्रत्यक्ष खर्च 1559 लाख आणि 53,000. अंदाजे खर्च 1636 लाख आणि 54,000. नाही हे लाखात आहे. चुकतो मी.
मी वाचतोय ते बरोबर आहे. चालेल ना? विषय त्यांनी मान्य केला. हां, मी बोलणार आहे सगळं ते वाचणार आहे. तो विषय त्यांनी मान्यच केलेला आहे, त्यामुळे अनुमोदन मिळालेलं नाव. त्यांचं नाव घेतलंय. हां, आणि सूचक कोण आहे? महिला आणि अजून एकही उभ्या राहिल्या नाहीत. आपण काय नाव आपलं? संजय खराडे. विजेचा प्रवाह चालू आहे म्हणूनच आपण माईकवर बोलतोय आणि तुम्ही हे शब्द ऐकताय, तरीसुद्धा तो 2 वळी जरा क्रमांक 15 क्रियाशील सभासदास संस्थेच्या व्यवसायात सहभाग असण्यासाठी किमान पात्रता खालीलप्रमाणे व दुरुस्तीद्वारे सुचवित आहे. क्रियाशील सभासदास संस्थेच्या व्यवसायात सहभाग असण्यासाठी किमान पात्रता, त्याने संस्थेचे किमान 100 भाग धारण केले असावेत. क्रियाशील सभासदाच्या व्यावसायिक थेट सहभाग म्हणजे मागील सलग 5 वर्षापैकी किमान 1 वर्षासाठी ठेवी संदर्भात किमान व्यवहार संस्थेच्या भागभांडवलाच्या प्रमाणात असला पाहिजे. खेळते भांडवल ₹25 कोटी व त्यापेक्षा जास्त, किमान ठेव 1,50,000. अशा प्रकारे आपल्या संस्थेच्या पोटनियम क्रमांक 15व्यात आपण दुरुस्ती करीत आहोत. त्यास या वार्षिक सर्वसाधारण सभेने मंजुरी देण्यात यावी असे मी सूचित करतो. कृपया या विषयाला सूचक आणि अनुमोदक सभासदांनी, मागच्या सभासदांनी जरा उठून नाव दिलं तर बरं होईल. नाव आणि अनुमोदक. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आपण आपल्या सभासदांच्या मुलांनी इयत्ता 10वीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवून जे गुण मिळवलेले आहेत, या ठिकाणी या सभेसाठी उपस्थित असलेले कराड तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष, या ठिकाणी कळपेडगावचे स्वागत होते. या साईकरण बाबा यांच्या हस्ते त्यांचं सत्कार होतं, स्वागत होते. सन्माननीय स्वागत करावं. या ठिकाणी उपस्थित ठिकाणी करावं. अभिनेते या सभेसाठी उपस्थित असलेले शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सन्माननीय कराड तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष सन्माननीय या ठिकाणी पुण्यशिला मोरे, अध्यक्षा प्रसाद नागरी सहकारी पतसंस्था, यांचे या ठिकाणी स्वागत होते. संस्थेच्या उपाध्यक्षा अर्चना कदम यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करावं.
नगराध्यक्षा अर्चना कदम यांनी त्यांचं स्वागत करावं. यानंतर शालेय गुणवंत विद्यार्थी यांचा गुणगौरव संस्थांच्या वतीने या ठिकाणी आम्हाला गौरव सत्कार करायची इच्छा आहे. काही किरण मला त्यांनी तो करावा अशी मी त्यांना विनंती करतो. अतिशय हृदयस्पर्शी उत्कृष्ट असा एक सत्कार सोहळा. आता ते पाहुणे त्यांनी सूचना मांडली. आमचा खरा या वर्षीची उत्कृष्ट शाखा प्रथम क्रमांक मिळवलेली सर्वांनी वरती यायचं ते कर्मचारी सातारा समोर 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 क्लोज या समोर समोर सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. एक लाखापर्यंत जमिनी गोळा करतात. 10 लाखाचं कलेक्शन आहे महिन्याला. तो प्राजक्त नाव उमर शाखा. सौ प्राजक्ता निकम उमर शाखा. उमर शाखा यांचं दैनंदिन ते गोळा करतात महिन्याला 7.5 लाख. ग्रामीण भागातील आपले दैनंदिन कलेक्शन हे एवढं गोळा करतात. खरंच अभिनंदन करायला पाहिजे त्यांचं. यानंतर सौ ऋतिका शिंदे वाशी शाखा. की यांनी दैनंदिन गोळा करायला सुरुवात करून आता फक्त 6 महिने झाले. 6 महिन्यात त्यांनी 5.5 लाखाचं कलेक्शन महिन्याला चालू केलेलं आहे. आणि यानंतर आपल्या शालेय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे. या ठिकाणी शालेय गुणवंत विद्यार्थ्यांचे जे गुण या ठिकाणी सार्थ केलं आहे ते राजेंद्र मोहिते यांच्या सहचार्याने सौ रीमा राजेंद्र मोहिते यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने आपल्यातील कल्पकतेला उत्तुंग भरारी देत आपल्या संस्थेचं 10 वर्ष अध्यक्षपद त्यांनी यशस्वी सांभाळलं. संस्था नावारूपाला आणली व आपल्या कल्पनाशक्तीच्या कक्षा रुंदावर स्त्री शक्ती महिला क्रेडिट सोसायटी स्थापन केली. आज या विद्यार्थ्यांचा आपण सत्कार केला की 97% 20 पॉईंट ही अगदी ग्रामीण भागातील विद्यार्थिनी आहे. भागावच्या शाळेतील विद्यार्थिनी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनी आहे. यानंतर
कुमार प्रणव प्रमोद हुंबीमेरे मार्क आहे 95% 80 पॉईंट. विद्यार्थ्यांनी ताबडतोब यायचं. टाळ्या वाजल्याच पाहिजे. कुमारी कोमल रामचंद्र जाधव 93% 20 पॉईंट. प्रगती प्रमोद राऊत 92% 20 पॉईंट. दुधराज संतोष देशमुख 91% 40 पॉईंट. कार्यक्रम आपला संपत आलाय. आता आपण जेवायला जाणार. टाळ्या वाजल्या तर चालेल. थोडा वेळाने पूजा विजय विश्व प्राजक्ता विजय दत्ते सुकन्या संतोष महांगरे शिवराज आनंदा चव्हाण नूतन हनुमंत माळी मनाली एकनाथ गायकवाड दीपक मोहिते 82% 40 पॉईंट. 81% सौरभ रतन पवार ओंकार रमेश मगर 67%. तेजेश नंदकुमार कांबळे 'प्रणव आनंदराव चव्हाण विश्वजीत शिवम कृष्णा मदने हा 9 वर्षाचा विद्यार्थी आहे. यानं अबॅक्स मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये हा दुसरा आलेला आहे. 5 मिनिटांमध्ये 100 गणित सोडवतो आणि हा जो विद्यार्थी आहे कृष्णा मदने गणित विचार बदल काय कुणाला गणित विचारायचं असेल तर ते आपण विचारू शकता. 5 मिनिटांमध्ये 100 गणित हा सोडवतो. महाराष्ट्रामध्ये दुसरा क्रमांक याचा आलेला आहे. आपलं गणित कल्चर त्याला काय यानंतर संध्या सुकुमार मोरे या ठिकाणी सत्कार होते. गुणगौरव 16 रुपये. अशोक जाधव सॉरी ओंकार अशोक जाधव. नंतर
विद्यार्थ्यांचा मनोगौरव सोहळा संपन्न झालेला आहे. यानंतरचा आपला पुढचा विषय आहे स्वागत होतं. यानंतरचा पुढचा विषय आहे आयडियाचा विषयावर या ठिकाणी सौ सीमा श्रीकांत गायकवाड यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. अभिमान वाढवणारी गोष्ट आहे. सभासद ठेवीदार आणि त्यांच्या प्रगतीमध्ये भागीदार होऊन हेच मुख्य उद्दिष्ट ठेवून चालणारी एकमेव